नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आज हा जो चर्चासत्र आहे, हा अतिशय याचा विषय जो आहे तो अतिशय गंभीर, खूप सेन्सिटिव्ह आणि खूप महत्त्वाच्या विषयावर मी सत्र छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि त्याचं नाव आहे की नॉर्मलायझेशन, शाप की वरदान. आता जो जलसंपदा विभाग याचे जे मार्क्स डिक्लेअर झाले आहेत ना, रॉ मार्क्स विथ नॉर्मलायझेशन, त्यामध्ये काही खुशी काही गम अशा पद्धतीचे चित्र विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहेत. तर या चर्चासत्रामध्ये फक्त आपल्याला इतकं डिफाईन करायचं आहे की नॉर्मलायझेशन योग्य आहे की नाही आहे, किंवा आपल्याला गरजेचं आहे की नाही आहे, की नॉर्मलायझेशन हा शाप आहे की वरदान आहे. ज्या पद्धतीने आता मार्क्स डिक्लेअर करण्यात आलेले आहेत, मार्क्स डिक्लेअर केले बरं का, निवड यादी अजून आलेली नाहीये. निवड यादी समोर 7-8 दिवसामध्ये तर नक्कीच येईल. तर काही विद्यार्थ्यांसाठी तर तो शाप ठरलाय, तर काही विद्यार्थ्यांसाठी नॉर्मलायझेशन सॉरी काही विद्यार्थ्यांसाठी तो वरदान ठरलेला आहे. राईट. आपल्याला यावरच थोडंसं चर्चा करायचं आहे की सर्वात आधी हा जो नॉर्मलायझेशन आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, त्याला आपण बघून घेऊ. योग्य आहे की अयोग्य. तर माझ्या मते मी ॲज अ फॅकल्टी, ॲज अ टीचर, ॲज अ लेक्चरर, ॲज अ प्रोफेसर जे काही मी शिकवतो स्पर्धा परीक्षेला, त्याला तर मी बोलतोय की नॉर्मलायझेशन अगदी योग्य पद्धत आहे. अगदी योग्य पद्धत. यापूर्वी जितकी एस-एस-सी, रेल्वेच्या परीक्षा जे सेंट्रल लेव्हलवर होतात बरं का, सेंट्रल लेव्हलवर त्यामध्ये नॉर्मलायझेशन जे बघण्यात आलं आहे ते अगदी योग्य लेव्हलवर करण्यात आलेलं आहे. पण महत्त्वाचं हे आहे की आपल्या महाराष्ट्र लेव्हलवर ज्या परीक्षा होतात म्हणजे राज्यस्तरीय लेव्हलवर, त्यावर याची गरज आहे का, त्याला आपण चर्चा नंतर करूया. सर्वात महत्त्वाचं ते योग्य आहे की अयोग्य आहे, तर डेफिनेटली योग्य आहे. जर परीक्षा खूप साऱ्या शिफ्टमध्ये होत असतील तर नॉर्मलायझेशन करणे अगदी योग्य आहे. पण त्यामध्ये पण राज्यस्तरीय जसं महाराष्ट्र शासनामध्ये आता काही सरळ सेवेच्या ज्या भरत्या घेण्यात आल्या आहेत, त्यामध्ये तलाठी तलाठी यामध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलंय. याशिवाय आत्ताच जलसंपदा म्हणजे डब्ल्यू आर डी यांच्यामध्ये पण नॉर्मलायझेशन करण्यात आलंय. तलाठी जवळपास 57 शिफ्टमध्ये या परीक्षा झाल्या होत्या. डब्ल्यू-आर-डीच्या परीक्षा 8 किंवा 9 शिफ्टमध्ये झाल्या होत्या. जर या दोघांमध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे, तर वनरक्षक जो आहे, वनरक्षक जवळपास 36 शिफ्टमध्ये याच्या परीक्षा झाल्या होत्या. 36 शिफ्टमध्ये. जर तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे, डब्ल्यू-आर-डी मध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलं आहे, तर टी-सी-एस कंपनी ज्यांनी ही परीक्षा नियोजित केली होती, त्यांनी या वनरक्षकाला नॉर्मलायझेशन का केलं नाही? हा सुद्धा प्रश्न एक तयार होतो. कारण वनरक्षकाच्या ज्या परीक्षा आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या भरपूर शिफ्टमध्ये झाल्या होत्या. पण टी-सी-एस कंपनीने वनरक्षकाला नॉर्मलायझेशन न करता मार्क्स ड्रॉ केले होते. शिवाय 36 शिफ्टपेक्षाही 8 शिफ्टमध्ये डब्ल्यू-आर-डीच्या परीक्षा झाल्या. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजदार यांचं नॉर्मलायझेशन करण्यात आलं. तलाठीचं नॉर्मलायझेशन करण्यात आलं. आणि नॉर्मलायझेशनमध्ये असं दिसण्यात आलंय की काही विद्यार्थ्यांना खूप जास्त गुण, तर काही विद्यार्थ्यांना खूप कमी गुण मिळाले. जसे मी स्वतःच्या माझ्या 2 विद्यार्थ्यांचं मी इथे तुम्हाला उदाहरण देतोय की माझे 2 विद्यार्थी, नाव घेत नाही त्यांचं. एक ए नावाचा विद्यार्थी आहे ज्याला 168 गुण होते, रॉ मार्क्स बरं का. आणि बी नावाचा विद्यार्थी त्याला 155 गुण होते. हे फॅक्ट सांगतोय बरं का, मी स्वतःचे माझे विद्यार्थी सांगतोय. आणि हे रॉ मार्क्स आणि यामध्ये नॉर्मलायझेशन करून या 155 वाल्याचे 16 गुण वाढले. 16 गुण वाढले आणि तो सरळ 171 गुणांवर पोहोचला. तो सरळ कितीवर पोहोचला? 171. पण हा जो विद्यार्थी होता याचा फक्त एकच गुण वाढला. त्याचा एकच गुण आणि त्याला मिळाले 169 विथ नॉर्मलायझेशन. आता फरक समजा की रॉ मार्क्स मध्ये सुरुवातीला याला जास्त गुण होते, ए नावाच्या विद्यार्थीला, आणि बी नावाच्या विद्यार्थ्याला कमी गुण होते. त्यानुसार ए याचे चान्सेस जरा जास्त एला वाटत होते की नाही, निवड होण्याची चान्सेस कदाचित शक्यता त्याची जास्त आहे. पण नॉर्मलायझेशन नंतर असा काही प्रकार घडला की याला जास्त गुण मिळाले नॉर्मलायझेशन मध्ये आणि याला कमी गुण. आता परीक्षेच्या जे शिफ्टच्या कठीण्य लेवलची पातळी जी आहे त्याच्यानुसार नॉर्मलायझेशन लावलं जातं. त्याच्यामध्ये ॲव्हरेज काढून नॉर्मलायझेशन केलं जातं. अगदी योग्य पद्धतीने ते करतात बरं का. पण शिफ्ट सोप्या लेवलची आहे की कठीण लेवलची आहे, ही डिसाईड करताना मात्र घोळ होतो. आता कसा घोळ होतो की एक उदाहरण समजा, की पहिली शिफ्ट आहे, एक पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट घेत आहे. आता या शिफ्टमध्ये असे विद्यार्थीच असतील, आता सर्व विद्यार्थी सारखेच असायला पाहिजे असं नाही, सर्वांचा आयक्यू लेवल हा वेगवेगळा असेल, की या शिफ्टमध्ये अगदी हुशार लेवलचे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, अगदी हुशार. आणि या शिफ्टमध्ये ॲव्हरेज लेवलच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल, ॲव्हरेज लेवलच्या.
आता परीक्षेची पातळी कशी होती ती कशी, तर हुशार लेवलच्या विद्यार्थ्यांनी, जास्तीत जास्त विद्यार्थी हुशार लेवलचे होते. आता तो जो ॲव्हरेज काढला जातो शेवटचे 10 विद्यार्थी आणि पहिले 10 विद्यार्थी यांचा ॲव्हरेज करून मग त्यांचा ॲव्हरेज काढला जातो, तुम्हाला माहिती आहे. बट इथे सर्व हुशारच विद्यार्थी असतील, यामध्ये ऑलमोस्ट जास्तीत जास्त त्यांचं IQ लेवल चांगलं असेल, तर इथे यांना जास्त गुण मिळतील. आणि या सेकंड शिफ्टमध्ये जर ॲव्हरेज लेवलचे विद्यार्थी असतील तर यांना कमी गुण मिळतील. आणि मग ज्यांना कमी गुण मिळाले त्यांच्या ॲव्हरेजच्या ॲव्हरेज काढतील, यांना जास्त गुण मिळाले यांच्या ॲव्हरेजच्या ॲव्हरेज काढतील, आणि मग यांच्यामधील फरक जो असतील तो याच्यामध्ये वाढवण्यात येईल. तो याच्यामध्ये वाढवण्यात येईल, अशी नॉर्मलायझेशनची प्रोसेस असते. मग विद्यार्थ्यांचा IQ लेवलचा काय उपयोग यामध्ये? जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांचा IQ लेवल तर चांगला असेलच, ते जास्त गुण घेतीलच, आणि त्यांनी जास्त गुण घेतले म्हणून जो ॲव्हरेज विद्यार्थी जो कमी गुण घेत असेल तर त्याचे गुण का वाढवण्यात यावे? या पद्धतीने नॉर्मलायझेशन केलं जातं. SSC रेल्वेच्या परीक्षांमध्ये सेंट्रल लेवलवर ठीक आहे, बट राज्यस्तरीय परीक्षांमध्ये या नॉर्मलायझेशनची गरज आहे का, हे महत्वाचं आहे बरं का. आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला त्यालाच डिस्कस करायचा. चला, हे तर एक छोटेसे सॅम्पल उदाहरण दिले. महत्वाचं हे आहे की नॉर्मलायझेशनची गरज आहे का, गरज आहे का खरंच. आपल्या राज्यस्तरीय परीक्षांमध्ये, राज्यस्तरीय बरं का, महाराष्ट्र लेवलच्या परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशनची गरज आहे का? त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरे पर्याय नाहीत का? का शासन म्हणजे सरकार ही TCS किंवा IBPS कंपन्यांनाच परीक्षा नियोजन देत आहे? ती MPSC आयोगाला का देत नाही? MPSC आयोगाला का देत नाही परीक्षेचं नियोजन? याच्यावरही विचार करायला पाहिजे. आता याची फरक समजून घ्या की TCS, IBPS आणि MPSC मध्ये किती फरक आहे. एकतर सर्वात महत्वाचं TCS आणि IBPS कंपनी जी आहे त्यांची फीस तुम्हाला 900 रुपये किंवा 1000 रुपये मिळतील, राईट. शिवाय MPSC आयोगाने जर घेतला तर तीच फीस 100 रुपये किंवा 200 रुपये असण्याची शक्यता असेल बरं का, शक्यता असेल. आपल्याला काय बघायचं आहे, नॉर्मलायझेशनची गरज आहे का याला डिस्कस करायचं आहे. खरंच गरज आहे का, खरंच गरज आहे का. त्यानंतर दुसरा पार्ट, जर TCS IBPS कंपनी जर परीक्षा घेत असेल तर ती ऑनलाईन घेईल, पण जर MPSC आयोग जर घेत असेल परीक्षा तर ती ऑफलाईन परीक्षा घेईल, ऑफलाईन परीक्षा. आतापर्यंत MPSCच्या परीक्षा तुम्ही बघत आलेल्या आहेत, राज्यसेवा किंवा कंबाईनच्या परीक्षा, PSI STI किंवा RTOच्या परीक्षा, हे सर्व MPSC घेते आणि ऑफलाईन पद्धतीने घेत आहे. त्यानंतर पुन्हा एक महत्वाचं की ऑनलाईन मध्ये ट्रान्सपरन्सी आहे का, म्हणजे पारदर्शकता आहे का, तर पारदर्शकता यामध्ये आतापर्यंत आढळून आलेली नाहीये. कारण तलाठी किंवा पुन्हा इतरही परीक्षा ज्या झाल्या आरोग्य सेवकाच्या वगैरे, त्यामध्ये पारदर्शकता आढळून आलेली नाही. पेपर फुटीचे भरपूर प्रकरण झालेले आहेत. शिवाय त्याच्यामध्ये सेंटर सुद्धा मॅनेज करण्यात आलेले आहेत, असेही तुमच्या समोर बातम्या आलेल्या आहेत. सेंटर मॅनेज करतात, ऑनलाईनचे जे सेंटर मॅनेज करतात ते त्यांचे जे काही संचालक किंवा जे काही इन्व्हिजिलेटर्स असतील त्यांच्या थ्रू विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे पोहोचवण्यात आलेली आहेत, असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे किंवा निदर्शनास आलेलं आहे. तर पारदर्शकता TCS IBPS मध्ये नाही, पण MPSC मध्ये 100% पारदर्शकता आहे. 100% पारदर्शकता तुम्हाला आतापर्यंत आढळून आलेली आहे. राज्यसेवा असो किंवा कंबाईनच्या परीक्षा असो, PSI STI RTOच्या कुठल्याही परीक्षा असो, 100% पारदर्शकता होतात, राईट. त्यानंतर TCS IBPS कडे जर परीक्षा गेली तर शिफ्ट जास्त होतात, जास्त शिफ्टमध्ये परीक्षा होतात, जास्त शिफ्टमध्ये आणि जास्त शिफ्टमध्ये परीक्षा होतात, त्यामुळे नॉर्मलायझेशनची गरज पडतं, पण MPSC आयोगाकडे जर परीक्षाचं नियोजन दिलं तर MPSC आयोग काय करतो, तर एकच कुठला तरी सॅटर्डे किंवा कुठला तरी संडे निवडतो आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्वचा सर्व पेपर गुंडाळून टाकतो. ते मग 10 लाख विद्यार्थी असो, 15 लाख विद्यार्थी असो किंवा 20 लाख विद्यार्थी असो, एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये सर्वचा सर्व पेपर MPSC आयोग कंडक्ट करतो. तर इथे फक्त एकाच शिफ्टमध्ये पेपर दिला जातो, ज्यामुळे नॉर्मलायझेशनची गरज पडत नाही, आता थोडा विचार करा की TCS IBPS कडे जर परीक्षेचं नियोजन असेल तर नॉर्मलायझेशनची गरज पडेलच, पण MPSC आयोगाकडे जर परीक्षेचं नियोजन असेल तर नॉर्मलायझेशनची गरज पडणार नाही.
आणि आपला महत्त्वाचा मुद्दा काय की नॉर्मलायझेशनची गरज आहे का? तर मित्रांनो, नॉर्मलायझेशनची गरज पडायला नको. बघा फायदे, बघा याच्यामध्ये ड्रॉबॅक्स तुम्हाला भरपूर मिळत आहेत. ऑनलाईन परीक्षा नको, पारदर्शकता नाही, यामध्ये जास्त शिफ्टमध्ये परीक्षा होतात, त्यामुळे नॉर्मलायझेशनची गरज पडते आणि आपल्याला नॉर्मलायझेशन नको. शिवाय परीक्षेची फीस जरी बघितली यांची, तर परीक्षांची फीस सुद्धा खूप जास्त असतं. 1000 रुपये 900 रुपये ते कंडक्ट करतात परीक्षेची फीस, आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही फीस मात्र खूप जास्त आहे. 100-200 सर्व विद्यार्थ्यांना पुरेल अशी फीस आहे, 100 किंवा 200. तर महत्वाचे हे आहे की नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे का? शाप आहे की वरदान आहे? आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं मगाशी माझ्या 2 विद्यार्थ्यांचं, ज्याला जास्त गुण असूनही तो आता मागे गेलाय, ज्याला कमी गुण असूनही तो समोर गेलेला आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांसोबत घडलेलं आहे. बरं, यामध्ये ट्रान्सपरन्सी अशी तरी असायला पाहिजे की एस-एस-सी किंवा रेल्वेच्या जेव्हा परीक्षा होतात ना, त्यांचं नॉर्मलायझेशन जेव्हा होतं की त्यांचे रॉ मार्क्स पण दाखवतात आणि नॉर्मलाइज झाल्यानंतर 10, 15, 20 गुण जे वाढतात ते पण दाखवतात. पण त्यामध्ये कोणत्या शिफ्टला आणि कोणत्या तारखेला त्यांनी पेपर दिला होता हे सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलं जातं. कुठे? एस-एस-सी आणि रेल्वेचे जेव्हा रिझल्ट लागतात. पण आपल्या जलसंपदा भाऊचा रिझल्ट जेव्हा लागला, त्यामध्ये फक्त रॉ मार्क्स आणि नॉर्मलाइज वाढलेले गुण दाखवण्यात आलेले आहेत. कोणत्या शिफ्टमध्ये किती तारखेला त्याची शिफ्ट होती हे मात्र तिथे डिफाईन करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एक गोंधळ तयार झाला की त्यामध्ये जर शिफ्टची तारीख आणि शिफ्ट कोणत्या शिफ्ट, पहिली, दुसरी, तिसरी शिफ्ट असं जर मेन्शन करण्यात आलं असतं, तर विद्यार्थ्यांना ते समजलं असतं की त्याचे जर 10 गुण वाढले त्या शिफ्टमध्ये आणि त्याच शिफ्टमध्ये त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षा दिलेली आहे, तर त्याचे सुद्धा 10 गुण वाढलेत की नाही हे त्याला तपासता आलं असतं. पण असा कुठलाच प्रकार यांनी केलेला नाही. सरळ रॉ मार्क्स दिले आणि नॉर्मलायझेशन करून त्यांना त्यांचे गुण वाढवण्यात आले. निकाल अजून लागलेला नाही, निवड यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही. तर मित्रांनो, थोडा विचार करा की हा जो नॉर्मलायझेशन आहे, जो आता जलसंपदामध्ये तुम्हाला दिसला, यापूर्वी तुम्हाला तलाठीमध्ये पण दिसला, पण वनरक्षकात लावलेला नव्हता. तर हा जो नॉर्मलायझेशन आहे याची खरंच गरज आहे का तुम्हाला? खरंच गरज आहे का? भविष्यात समोर ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत बरं का, समोर पोलीस भरती होणार आहे किंवा इतरही परीक्षा ज्या होणार आहेत, आता पुन्हा जिल्हा न्यायालयाच्या पुन्हा परीक्षा होणार आहेत, 11,000 जागा आहेत. त्यामध्ये जर टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस यांच्या नियोजनाअंतर्गत परीक्षा न देता जर एम-पी-एस-सी आयोगाला जर परीक्षा दिली, तर किती सारे फायदे आहेत. पेपर एका शिफ्टमध्ये संपेल, नॉर्मलायझेशनची गरज पडणार नाही, म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ तयार होणार नाही. खूप विद्यार्थी जे मला फोन आले किंवा ज्यांनी मला मेसेज केले ते खूप दुःखी आहेत की सर, त्यांचे इतरांचे 16-18 मार्क वाढलेत, 15-15 मार्क वाढलेत, 10 मार्क, आमचा एकही गुण वाढलेला नाही. किंवा काही विद्यार्थ्यांचा सर माझा फक्त एकच गुण वाढला, बाकीच्यांचे इतके कसे काय वाढले? तर तो प्रोसेस आहे, ठीक आहे, नॉर्मलायझेशननुसार होतं. पण नॉर्मलायझेशनची गरज आहे का आपल्याला? तर मला असं वाटतं, मी माझा वैयक्तिक विचार देत आहे बरं का, की नॉर्मलायझेशनची गरज असायला नको. तो प्रकारच यायला नको, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव तयार व्हायला नको. भेदभावच तयार झालाय ना तो. ज्याला जास्त गुण होते त्याला आता कमी पडले आफ्टर नॉर्मलायझेशन, ज्याला कमी होते त्याला जास्त. तर विद्यार्थ्यांमध्ये ते एक मानसिक भेदभाव होतो. आणि मग त्यानंतर तो विचार करतो की या सरळ सेवा टाईपच्या किंवा जिथे टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस कंडक्ट करत असेल त्या परीक्षा द्यायचा नाही. त्याशिवाय ऑफलाईन परीक्षा किंवा जिथे नॉर्मलायझेशन होणार नाही अशाच परीक्षा विद्यार्थी विचार करतात की त्याच परीक्षा द्यायच्या, म्हणजे त्यांचा कल त्याच्याकडे वाढतो. तर सर्वच परीक्षा विद्यार्थ्यांना देता आल्या पाहिजे. त्यामुळे डिसाईड करणं महत्त्वाचं आहे आपल्याला की परीक्षा कंडक्ट कुणी केली पाहिजे. टी-सी-एसने केली पाहिजे, टी-सी-एस आय-बी-पी-एसने, किंवा एम-पी-एस-सी आयोगाने केली पाहिजे. मी माझं वैयक्तिक मत सांगतोय की यानंतर होणाऱ्या परीक्षा ज्या आहेत त्या एम-पी-एस-सी आयोगाने कंडक्ट करायला पाहिजे. कारण महाराष्ट्र लेवलच्या परीक्षा आहेत आणि स्टेट लेवलच्या परीक्षा, राज्यस्तरीय परीक्षा असतील, तर राज्यस्तरीय परीक्षामध्ये नॉर्मलायझेशनची गरज पडायला नको असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे यावर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. विद्यार्थ्यांनो, नक्की या प्रश्नाचे उत्तर द्या की नॉर्मलायझेशन शाप आहे की वरदान आहे? नॉर्मलायझेशन शाप आहे की वरदान आहे? या प्रश्नाच्या उत्तराची मी तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये वाट बघेल. राईट. तर हाच एक छोटासा चर्चासत्र मला तुमच्यासोबत घ्यायचा होता की समोर येणाऱ्या भविष्याच्या परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे की नाही, किंवा ती परीक्षा जी आहे ती ऑनलाईन व्हायला पाहिजे की ऑफलाईन व्हायला पाहिजे, किंवा त्या परीक्षेचं नियोजन टी-सी-एस आय-बी-पी-एस कडे जायला पाहिजे की एम-पी-एस-सी, महाराष्ट्र एम-पी-एस-सी आयोगाकडे जायला पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे मी अपेक्षित करतो तुमच्याकडून की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. राईट. आणि तुमच्यापैकी पहिल्यांदा कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अपडेटेड व्हिडिओज तुम्हाला मिळत असतात. शिवाय
शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळत असतात. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचे सजेशन द्या, तुमचे कमेंट्स करा. कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, तुमचे विचार काय आहेत. तुमच्या सर्व कमेंटचं मी स्वागत करेन. राईट. तर मित्रांनो, या व्हिडिओला आता इथेच थांबवत आहे. पुन्हा मी तुमची भेट करेल एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.